स्क्रीन दिसत आहे का? हॅलो. यस सर. यस सर. यस सर. आता आपण रिएक्शन्स पाहून राहिलो होतो इथिलीन ग्लायकॉलच्या. रिएक्शन्स विथ नायट्रिक ऍसिड ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. समजा आपण याचं नायट्रेशन केलं तर हायड्रोजन ऍटम फ्रॉम दिस इथिलीन ग्लायकॉल गेट्स रिप्लेस्ड बाय NO2 ग्रुप. ओके, hydrogen atom gets replaced by NO2 group and we get ethylene dinitrate. Okay, plus 2 water molecules are liberated. So this is the reaction of concentrated nitric acid and sulfuric in presence of sulfuric acid with ethylene glycerol. Reaction with organic acid. We know that the alcohol, ethylene glycol means it is a alcohol. Alcohol when reacts with acid, alcohol जेव्हा acid सोबत react होतो तेव्हा आपल्याला इस्टर मिळते. समजा आपण 1 मोल ऍसिड सोबत या इथिलीन ग्लायकॉलची रिएक्शन केली तर वी गेट इथिलीन ग्लायकॉल मोनोएसिटेट. ठीक आहे. ऍसिटेट ग्रुप कोणता आहे? CH3 C डबल बॉन्ड O. दिस इज ऍसिटिल ग्रुप. ओके, CH3 C डबल बॉन्ड O, दिस इज अ ऍसिटिल ग्रुप. हा जो हायड्रोजन ऍटम आहे, दिस हायड्रोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे ऍसिटिल ग्रुपनी एक हायड्रोजन रिप्लेस होतो. समजा 2 ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल घेतले आपण, देन दोन्हीही हायड्रोजन atoms gets replaced by C double bond O CH3. So we get ethylene glycol diacetate. So this is the reaction. That means these esters are obtained when we treat ethylene glycol with acid. Then next reaction is reaction with phosphorus halides. हे तुम्हाला माहितच आहे. ऍक्च्युली फॉस्फरस हॅलाइड ची रिएक्शन म्हणजे आपल्याला समजा बहुतेक आपण घेतलं होते मागच्या लेक्चरला. आपल्याला समजा OH ग्रुपचं कन्व्हर्शन Cl मध्ये म्हणा किंवा Br मध्ये म्हणा करायचं असेल तर आपण फॉस्फरस ट्रायब्रोमाइड किंवा फॉस्फरस पेंटॅब्रोमाइड किंवा फॉस्फरस ट्रायक्लोराइड किंवा फॉस्फरस पेंटॅक्लोराइड यूज करत असतो. ठीक आहे. एक मॉलिक्यूल सोबत रिप्लेस रिएक्शन केली, एक OH रिप्लेस होईल Br, दुसरा मॉलिक्यूल सोबत रिएक्शन केली PbR3 च्या तर दुसरा पण OH ग्रुप रिप्लेस होईल. तसंच Cl च आहे. PCl5 घेतलं आपण किंवा PCl3 पण घेऊ शकता तुम्ही. OH groups gets replaced by Cl group. So you get ethylene dichloride. But the reaction with Pi3 is slightly different. First, on reaction with Pi3, it forms ethylene diiodide. Ethylene diiodide तयार होते. But because of the larger size of iodine ची larger size असल्यामुळे there is a steric hindrance and therefore the molecule is unstable. It will immediately lose I2 molecule. I2 molecule निघून जाईल. याची एक व्हॅलन्सी फ्री झाली, याची एक व्हॅलन्सी फ्री झाली, इथे डबल बॉन्डिंग. ऍक्च्युअली ते CH2 पाहिजे. इथे याची व्हॅलन्सी फ्री झाली, याची व्हॅलन्सी फ्री झाली, इथे डबल बॉन्ड. म्हणजे इथिलीन इज द प्रोडक्ट when we treat ethylene glycol with Pi3. Then reaction with carbonyl compounds. कार्बोनिल कंपाऊंड्स कोणते आहे? कार्बोनिल कंपाऊंड्स अल्डेहाइड आहे, कीटोन आहे, ऍसिड्स आहे, इस्टर्स आहे. त्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप असतो. दोज आर द कार्बोनिल कंपाऊंड्स. इफ वी ट्रीट दिस इथिलीन ग्लायकॉल विथ अल्डेहाइड, हा अल्डेहाइड आहे, देन वी गेट सायक्लिक ऍसिटल. जर कीटोन सोबत केली तर आपल्याला सायक्लिक केटल मिळेल. द रिएक्शन इज कॅरीड आउट इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन करत असतो. यामध्ये काय होतं? या कार्बन इट इज बॉन्डेड विथ ऑक्सिजन बाय 2 बॉन्ड्स. एक पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड या 2 बॉन्डनी बाइंड झालेले ऑक्सिजन. सो दिस ऑक्सिजन ऍटम इट कंबाइन्स विथ दिस 2 हायड्रोजन ऍटम. ओके, या 2 हायड्रोजन ऍटम सोबत कंबाईन होतो, H2O रिलीज होतो आणि या कार्बनच्या ज्या 2 व्हॅलन्सी आहेत त्यातली एक व्हॅलन्सी या ऑक्सिजनला लागते, दुसरी व्हॅलन्सी या कार्बनची या ऑक्सिजनला लागते. व्हॅलन्सी म्हणजे बॉन्ड. सो वी गेट cyclic acetal if we treat this ethylene glycol with aldehyde. If we treat this with ketone सोबत समजा रिएक्शन केली तरी सेम रिएक्शन होईल, but the product is called as cyclic kettle because here there is a R instead of H. H च्या ऐवजी ते R असल्यामुळे याला आपण cyclic kettle असं म्हणतो. Then seventh reaction is dehydration reaction. Under different condition, वेगवेगळ्या कंडिशन किंवा वेगवेगळ्या रिएजंटनी इथिलीन ग्लायकॉल गिव्स डिफरंट प्रोडक्ट ऑन डिहायड्रेशन.
under different condition it gives different product. When heated alone up to 500 degree Celsius it forms epoxide. समजा आपण याला 500 डिग्री सेल्सिअस पर्यंत एकट्याला फक्त हिट केलं, कशाला, इथिलीन ग्लायकॉलला, then it liberates a water molecule. Dehydration होते म्हणजे water molecule liberate करते. It liberates water molecule and this ethylene glycol, epoxide is obtained. Okay, when it is heated alone at 500 degrees Celsius, then it gives a epoxide, okay, or ethylene oxide. When heated with anhydrous zinc chloride, जर anhydrous zinc chloride सोबत याची समजा आपण रिएक्शन केली, then it first form enolic compound. आता enolic compound म्हणजे कोणता कंपाऊंड? इनॉलिक कंपाऊंड मध्ये आपल्याला H2O मॉलिक्यूल लिबरेट होतो सेम मॉलिक्यूल मधनं. ठीक आहे, सेम ग्रुप मधला H2O ग्रुप लिबरेट होतो. ठीक आहे, तर H2O लिबरेट झाला समजा एकातला सेम मॉलिक्यूल मधला H2O लिबरेट होतो, त्याच्यातला एक H लिबरेट झाला आणि याच्यातला OH लिबरेट झाला. ठीक आहे, OH लिबरेट झाला आणि याच्यातला एक H लिबरेट झाला. तर H लिबरेट झाल्यामुळे याची एक व्हॅलन्सी फ्री झाली, बरोबर आहे. OH रिप्लेस झाल्यामुळे या कार्बनची एक व्हॅलन्सी फ्री झाली. दोन्ही काय होईल, इथे डबल बॉन्ड तयार करेल. ठीक आहे, आता इथून गेला OH गेला इथून आणि इथून एक H गेला, म्हणजे काय राहिलं इथे, CH2 राहिलं, CH राहिला आणि OH राहिला. सो इट इज अ इनॉलिक फॉर्म. हा जो फॉर्म झाला याला इनॉलिक फॉर्म म्हणतो. इन म्हणजे डबल बॉन्ड, ऑल म्हणजे अल्कोहोल, याला इनॉलिक फॉर्म म्हणतो. दिस इनॉलिक फॉर्म इज अनस्टेबल, देअरफॉर काय होतं, हे हा जो बॉन्ड आहे हा इकडे शिफ्ट होतो आणि हा कीटोनिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. कसा कन्वर्ट होतो, हा बॉन्ड जो आहे हा इकडे शिफ्ट होतो, म्हणजे इथे डबल बॉन्ड येते आणि हायड्रोजन इथे शिफ्ट होतो. म्हणजे काय झालं, CH3 C डबल बॉन्ड OH. ठीक आहे, CH3 C डबल बॉन्ड OH म्हणजे acetaldehyde is the product which is obtained when we heat ethylene glycol with anhydrous zinc chloride. Anhydrous zinc chloride सोबतची याची रिएक्शन आहे ती डिहायड्रेशनची रिएक्शन आहे. काय होतं याच्यामध्ये, हायड्रोजन ॲटम फ्रॉम दिस कार्बन ॲटम अँड OH ग्रुप फ्रॉम दिस कार्बन ॲटम, they are liberated as a H2O म्हणून आपण डिहायड्रेशन रिएक्शनच पाहतोय, त्याच्यामुळे H2O लिबरेट होणार आहे. H2O लिबरेट झाला, इनॉलिक फॉर्म मिळाला. This enolic form is unstable which gets converted into ketonic form to give a acetic acid. Now when heated with concentrated phosphoric acid, concentrated phosphoric acid सोबत समजा आपण याची रिएक्शन केली इथिलीन ग्लायकॉलची, then it involves two molecules. हा एक मॉलिक्यूल आहे इथिलीन ग्लायकॉलचा, this is second molecule of ethylene glycol. Okay, it involves two molecules. Then काय होतं याच्यामधून, this molecule, one water molecule gets liberated. Okay, आणि हा O कुठे लागेल, या CH2 ला लागेल. So this will be the product. So this product is called as diethylene glycol. या प्रोडक्टला म्हणतो आपण diethylene glycol. Okay, so here when we treat or heat this ethylene glycol with concentrated phosphoric acid, phosphoric acid सोबतची रिएक्शन या पद्धतीची आहे. concentrated phosphoric acid चा फॉर्म्युला आहे H3PO4. it liberates only one water molecule from two molecule of ethylene glycol. दोन ethylene glycol च्या मॉलिक्यूल मधनं एक H2O molecule लिबरेट होतो and there is a formation of ethylene glycol. But instead of this concentrated phosphoric acid, if we use concentrated H2SO4, then both the molecules, then two molecules of water, they get liberated or released. Okay. Both the molecules of water, they are released because this is a stronger dehydrating agent than phosphoric acid. Phosphoric acid पेक्षा हा stronger dehydrating agent आहे. दोन मॉलिक्युल्स मधले दोन वॉटर मॉलिक्यूल या पद्धतीने लिबरेट झाले in presence of concentrated H2SO4 to get this type of compound, cyclic compound. It is called as dioxane or 1,4-dioxane. Okay, so 1,4-dioxane is obtained when
we dehydrate ethylene glycol with concentrated H2SO4. But that if the dehydration takes place in presence of phosphoric acid, then there is only elimination of one water molecule and we get a diethylene glycol. If we use anhydrous zinc chloride if जर आपण यूज केलं तर from one molecule of ethylene glycol there is a liberation of water molecule to form acetaldehyde, and if we simply heat the ethylene glycol up to 500 degrees Celsius, then epoxide is formed. So these are the different conditions by which we get different product from ethylene glycol. Similarly, it's oxidative cleavage. Oxidation using dilute nitric acid or alkaline KMnO4, ethylene glycol gives different product. आता आपण डायल्यूट नायट्रिक ऍसिड किंवा अल्कलाइन KMnO4 सोबत समजा याचं ऑक्सिडेशन केलं कशाचं, इथिलीन ग्लायकॉलचं, तर वी गेट अ डिफरंट प्रोडक्ट. मी तुम्हाला मागे एक चेन सांगितली होती की प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्शन ऑक्सिडेशन जेव्हा झालं तेव्हा पहिले काय तयार होतो, अल्डिहाइड तयार होतो. ठीक आहे. प्रायमरी अल्कोहोलचा ग्रुप कोणता, CH2OH. अल्डिहाइडिक ग्रुप कोणता, CHO किंवा C डबल बॉन्ड OH. ठीक आहे. नंतर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर ऍसिड तयार होतं, हे पण तुम्हाला सांगितलं होतं मी. ठीक आहे. या पद्धतीने हे ऑक्सिडेशन करत जायचं. पहिले ऑक्सिडेशन केलं आपण याचं इथिलीन ग्लायकॉलचं, 1 CH2 ग्रुप गेट्स कन्वर्टेड इनटू अल्डिहाइडिक ग्रुप. ठीक आहे. 1 CH2 ग्रुप गेट्स कन्वर्टेड इनटू CHO ग्रुप. दुसरा दशाने तसाच आहे. पुन्हा याचं ऑक्सिडेशन केलं आपण तर दुसरा सुद्धा CH2OH ग्रुप जो आहे इट ऑल्सो गेट्स कन्वर्टेड इनटू अल्डिहाइडिक ग्रुप. एक जेव्हा अल्डिहाइडिक ग्रुप मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा त्याला म्हणतात ग्लायको अल्डिहाइड. ग्लायकॉल अल्डिहाइड इज फॉर्म फर्स्ट अँड ऑन फर्दर ऑक्सिडेशन इट फॉर्म्स ग्लायोक्सल. दोन चान्सेस आहेत त्याचे ऑक्सिडेशन केल्यानंतर. एक तर दुसरा CH2OH ग्रुप आहे, इट गेट्स कन्वर्टेड इनटू CHO ग्रुप, और धिस ग्रुप, हा जो ग्रुप आहे अल्डिहाइडिक ग्रुप, इट गेट्स कन्वर्टेड इनटू COH ग्रुप. ठीक आहे. मी सांगितलं तुम्हाला की प्रायमरी अल्कोहोलचं पहिले अल्डिहाइड नंतर ऍसिड. मग हा प्रायमरी अल्कोहोल आहे, याचं पहिले अल्डिहाइड तयार झालं नंतर ऍसिड तयार झालं. दोन चान्सेस आहे इथे, एक तर ऍसिड तयार करेल म्हणजे ग्लायकोलिक ऍसिड तयार होईल, किंवा हा जो सेकंड अल्कोहोल आहे, सेकंड अल्कोहोलिक ग्रुप जो आहे प्रायमरी अल्कोहोलचा, तो ऑक्सिडाइज होईल CHO मध्ये, मग ग्लायोक्सल तयार होईल. ठीक आहे. नंतर समजा ग्लायकोलिक ऍसिड तयार झालं, तर त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन होऊन याचं कन्वर्शन सुद्धा CHO मध्ये होईल. याला म्हणतो आपण ग्लायको ऑक्झॅलिक ऍसिड. किंवा जर हे तयार झालं, ग्लायोक्सल तयार झालं, तर याचं ऑक्सिडेशन होऊन एक ग्रुप जो आहे याचं कन्वर्शन कशामध्ये होईल, COOH मध्ये होईल. ठीक आहे. याचं कन्वर्शन एक तर CHO मध्ये, नाहीतर या दोन पैकी एकाचं कन्वर्शन COOH मध्ये. ठीक आहे. याला म्हणतात ग्लायोक्झॅलिक ऍसिड. आणि नंतर पुन्हा जर ऑक्सिडेशन केलं तर याचं सुद्धा कन्वर्शन कशामध्ये होईल, ऑक्झॅलिक ऍसिड मध्ये. म्हणजे इथे दोन रूट्स मिळतात आपल्याला, या कंपाऊंड मधून दोन रूट्स मिळतात. काय करायचं, हे लिहिलं आपण, एका याचं कन्वर्शन केलं आपण, इथून दोन रूट्स मिळतात. एक तर याचं ऑक्सिडेशन करा, CHO लिहून टाका, नाहीतर याचं ऑक्सिडेशन करा, COH लिहा. याला कंटिन्यू केलं, याचं पुन्हा ऑक्सिडेशन होईल, CHO तयार होईल. पुन्हा याचं ऑक्सिडेशन केलं तर COOH तयार होईल म्हणजे ऑक्झॅलिक ऍसिड तयार होईल. तसंच याचं ऑक्सिडेशन केलं, एक COH मध्ये कन्वर्ट होऊन जाईल, पुन्हा याचं ऑक्सिडेशन केलं, ऑक्झॅलिक ऍसिड तयार होईल. सो दिस इज अ चेन ऑफ ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज ऑफ इथिलीन ग्लायकॉल. हे तुम्ही मनानेच असं लिहू शकता, बट रिमेंबर दॅट द फायनल प्रोडक्ट इज ऑक्झॅलिक ऍसिड. फायनल प्रोडक्ट कोणता मिळते आपल्याला इथे, ऑक्झॅलिक ऍसिड. शेवटी प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्शन COH मध्ये होईल, याचं पण कन्वर्शन COH मध्येच होईल. ठीक आहे. म्हणजे ऑक्झॅलिक ऍसिड इट इज द लास्ट प्रोडक्ट ऑर फायनल प्रोडक्ट. ओके. देन ऑक्सिडेशन विथ HiO4. आता हे HiO4 आणि लीड टेट्रा ऍसिटेट जे आहे, HiO4 आणि लीड टेट्रा ऍसिटेट जे आहे, यामध्ये लक्षात ठेवायचं की तिथे ऑक्सिडेशन होतं, देर इज अ ऑक्सिडेशन, बट with oxidation there is also a cleavage of carbon carbon bond. याच्यामध्ये कार्बन कार्बन बॉन्ड कुठेही तुटलेला नाही आहे.
ठीक आहे. म्हणजे जर ऑक्सिडेशन नायट्रिक ऍसिड किंवा अल्कलाइन KMnO4 सोबत केला आपण, then there is no cleavage of carbon-carbon bond. But if we carry out the oxidation in presence of HiO4, HiO4 च्या प्रेझेन्स मध्ये समजा आपण याचं ऑक्सिडेशन केलं, त्याला पर आयोडिक ऍसिड म्हणतात. Per iodic acid is used for oxidative cleavage. Ethylene glycol gives formaldehyde. So if we use this HiO4 as an oxidizing agent, then there is a oxidation. Oxidation तर होईलच, but with that oxidation there is a cleavage of carbon-carbon bond. मग याचं ऑक्सिडेशन झालं काय तयार होतं? याचं ऑक्सिडेशन झालं तर फॉर्मॅल्डिहाइड तयार होतं. ठीक आहे. क्लिवेज झाल्यानंतर फॉर्मॅल्डिहाइड तयार होतो. फॉर्मॅल्डिहाइड म्हणजे काय? फॉर्मॅल्डिहाइड म्हणजे HCHO. हा H कुठून आला? हा H हा क्लिवेज झाल्यामुळे याची व्हॅलन्सी फ्री झाली. ऑक्सिडेशन झाल्यामुळे इथे किती झाले हायड्रोजन? 3. ठीक आहे. 3 हायड्रोजन होते याच्यात, 2 आणि हा एक तिसरा. बरोबर आहे. ऑक्सिडेशन आहे म्हणजेच रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. सो इट विल बी absorbed by this HiO4. इट फॉर्म्स HiO3 मॉलिक्यूल आणि 2 वॉटर मॉलिक्यूल इथे रिलीज होतात. H2O 2 वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतात टू फॉर्म फॉर्मॅल्डिहाइड. एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा असं करायचं की हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणजे CH2OH याचं कन्व्हर्शन फॉर्मॅल्डिहाइड मध्ये होतं. म्हणजे एक कार्बन असणारं जे अल्डिहाइड आहे दॅट इज फॉर्मॅल्डिहाइड. हा बॉन्ड लागलेला असेल तर हा बॉन्ड जर तुटला नसता तर CHO इथे तयार झाला असता, इथे CHO तयार झाला असता. बट बिकॉज दिस बॉन्ड इज ब्रेकिंग हिअर, there is a formation of formaldehyde. HCHO असे किती मॉलिक्यूल तयार झाले? 2. ठीक आहे. म्हणून आपण लिहिले 2 फॉर्मॅल्डिहाइडचे मॉलिक्यूल इथे तयार झाले. प्लस द बाय प्रोडक्ट इज HiO3. बाय प्रोडक्ट लिहिला नाही लिहिला तरी चालेल, इथपर्यंत लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. सो फॉर्मॅल्डिहाइड इज ऑब्टेन इन HiO4. एक लक्षात ठेवायचं की HiO4 किंवा लीड टेट्राएसिटेट हे सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे सुद्धा त्याचं ऑक्सिडेशनच करतात, पण ऑक्सिडेशन सोबत देयर इज अ क्लिवेज ऑफ कार्बन-कार्बन बॉन्ड. ओके. सो इथिलीन ग्लायकॉल गिव्स फॉर्मॅल्डिहाइड विथ HiO4. Similarly, oxidation with lead tetraacetate. Ethylene glycol also gives formaldehyde using lead tetraacetate. Lead tetraacetate चा फॉर्म्युला काय आहे? लेड म्हणजे Pb आणि टेट्रा ऍसिटेट. ऍसिटेट ग्रुप कोणते आहे? OCOCH3. ठीक आहे. ऍसिटील ग्रुप कोणता आहे? CH3C डबल बॉन्ड O. इट इज कॉल्ड एज ऍसिटील ग्रुप. ऍसिटेट ग्रुप कोणता आहे? OCOCH3. OC डबल बॉन्ड OCH3. इट इज अ ऍसिटेट ग्रुप. किती आहे ऍसिटेट ग्रुप? 1 2 3 4. या पीबी ला 4 ऍसिटेट ग्रुप लागलेले आहे, म्हणून याला म्हणतो आपण लीड टेट्रा ऍसिटेट. ओके. लीड टेट्रा ऍसिटेट सोबत जेव्हा आपण इथिलीन ग्लायकॉलची रिएक्शन करतो तेव्हा these hydrogen atoms, 2 hydrogen atoms, it will combine with this acetate group. 2 acetate ग्रुप सोबत कंबाईन होतो आणि काय तयार करेल? CH3C डबल बॉन्ड OOH. CH3C डबल बॉन्ड OOH म्हणजे 2 ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल तयार होतील. ओके. 2 ऍसिटेट ऍसिडचे मॉलिक्यूल लिबरेट झाल्यानंतर हा ऑक्सिजन कुठे जुडला? आता ऑक्सिजन कशाला जुडला? पीबी ला जुडला. बरोबर आहे. हा ऑक्सिजन सुद्धा कशाला जुडला? पीबी ला जुडला. या पद्धतीचा कंपाऊंड तयार झाला. ठीक आहे. देन द रिअरेंजमेंट ऑर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर टेक्स प्लेस. काय होईल? हा जो ग्रुप आहे, हा जो बॉन्ड आहे, दिस बॉन्ड शिफ्ट हिअर. सो देयर इज अ डबल बॉन्ड बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन. HC डबल बॉन्ड O हा तयार झाला. हा बॉन्ड तर ब्रेक झाला. आता दिस बॉन्ड गेट्स ब्रेक आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाल्यामुळे देयर इज ऑल्सो फॉर्मेशन ऑफ कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन, हायड्रोजन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन, असे 2 मॉलिक्यूल्स मिळाले. कशाचे? फॉर्मॅल्डिहाइडचे. अँड हा जो आहे एवढा पार्ट म्हणजे लीड डायऍसिटेट. इट इज द बाय प्रोडक्ट. ठीक आहे. सो इन दिस वे there is a cleavage of carbon-carbon bond due to the oxidation with HiO4 or lead tetraacetate. Okay.
आता आपण कोणत्या कोणत्या रिएक्शन पाहिल्या ग्लायकॉलच्या ते पाहून घेऊ एकदा. आपण सगळ्यात पहिले रिएक्शन पाहिली याची सोडियम सोबत जेव्हा रिएक्शन केली 50 डिग्री सेल्सिअसवर, तेव्हा हायड्रोजन H+ आयन फ्रॉम दिस ग्लायकॉल इट गेट्स रिप्लेस बाय सोडियम सोडियम. पुन्हा जर आपण हीट केलं त्याला सोडियम सोबत 160 डिग्री सेल्सिअस पर्यंत, तर बोथ द हायड्रोजन atoms फ्रॉम दिस ग्लायकॉल were replaced by Na. So first we get monosodium salt of this glycol, and on further heating it gives a disodium salt of glycol, ethylene glycol. ठीक आहे. नाउ सेकंड रिएक्शन कोणती पाहिली आपण PCl5 सोबतची किंवा PCl3 सोबतची. PCl3 सोबतचा एक मॉलिक्यूल यूज केला तर एक OH ग्रुप गेट्स रिप्लेस बाय Cl. पुन्हा फर्दर रिएक्शन केली PCl, both the OH groups were replaced by Cl. Pi3 ची reaction slightly different. It forms this ethylene diiodide as an unstable compound. It immediately loses I2 molecule to form ethylene. Okay. Then we have seen the reaction with nitric acid. नायट्रिक ऍसिड डायल्यूट नायट्रिक ऍसिड काय होतं, ऑक्सिडेशन होतं. डायल्यूट नायट्रिक ऍसिड किंवा डायल्यूट KMnO4 नी ऑक्सिडेशन होतं. The final product was oxalic acid. If we oxidate with this by using KMnO4 in presence of acid or K2Cr2 in presence of acid, then we get a formic acid. समजा आपण HiO4 किंवा लेट टेट्राएसिटेट सोबत याची रिएक्शन केली तर we get 2 moles of formaldehyde. If on dehydration with concentrated sulfuric acid, 1,4-dioxane, concentrated H2SO4 नी डिहायड्रेशन होतं, आपल्याला डायऑक्सिन मिळतो. आणि फॉस्फोरिक ऍसिड जर यूज केला तर एकच वॉटर मॉलिक्यूल लिबरेट होतो, वी गेट डायइथिलीन ग्लायकॉल. So these were all the reactions of ethylene glycol. All the reactions are important. You can remember by using this chart. Okay, so this is about the reactions of ethylene glycol. Then there is one rearrangement reaction. It is important reaction, very important reaction as far as exam point of view or other. Okay, that is called as pinacol-pinacolone rearrangement. Remember that there is a rearrangement. Remember that there is a rearrangement. Pinacol-pinacol rearrangement आपण इथे म्हणतोय म्हणजेच काय, तिथे rearrangement reaction आहे. Okay, so there is a rearrangement reaction called as pinacol-pinacolone rearrangement. Now the word pinacol मध्ये OL आलाय म्हणजे अल्कोहोल आहे. ठीक आहे. आणि पिनॅकोलोन मध्ये ONE आलेला आहे, which indicates the ketone. ठीक आहे. साक्षी कोटलकर, म्यूट युअर माइक. So in this reaction there is a conversion of some alcohol into ketone. Okay, पिनॅकोल OL आलाय म्हणजे हा अल्कोहोल आहे काहीतरी, आणि ओन तयार होत आहे याच्यापासून म्हणजे कीटोन तयार होत आहे. सो दिस टाइप ऑफ रिअरेंजमेंट ऑफ कन्वर्शन ऑफ पिनॅकोल इनटू पिनॅकोलोन is called as pinacol-pinacolone rearrangement. Now the conversion of alcohol having two adjacent OH group. जे अल्कोहोल आहे म्हणजे ग्लायकोलच आहे हा. दिस इज अ ग्लायकॉल बिकॉज देर आर 2 OH ग्रुप्स ऑन ऍडजसंट कार्बन ऍटम. इथे कार्बन ऍटम आहे, इथे पण कार्बन ऍटम आहे. ठीक आहे. 2 ऍडजसंट कार्बन ऍटम वरती OH ग्रुप आहे म्हणजेच हा ग्लायकॉल आहे. अँड स्पेसिफिकली इट इज कॉल्ड ॲज पिनॅकॉल. कन्वर्शन ऑफ अल्कोहोल हॅव्हिंग 2 ऍडजसंट OH ग्रुप्स म्हणजे पिनॅकॉल टू कीटोन दॅट इज पिनॅकोलोन by the action of acid. In the presence of acid reaction करायची आहे. This acid may be HCl, may be H2SO4. Okay, आता हे ऍसिड जे आहे ती HCl असू शकते, H2SO4 पण असू शकते. तर आपण हा पिनॅकॉल घेतलेला आहे. पिनॅकॉल मध्ये फॉर्म्युला काय काय आहे, एक कार्बन घेतला आपण, या कार्बनला CH3 लावले, दुसरा कार्बन आहे याला CH3 लावले,
आणि दोन्ही कार्बनला OH ग्रुप लागले. ठीक आहे. सो इट इज अ पिनॅकोल. इट्स IUPAC नेम इज, आता याचा IUPAC नेम लिहितो म्हटलं आपण, तर लॉंगेस्ट चेन कन्सिडर करायची, ब्युटेनची चेन आहे. ठीक आहे. याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कुठूनही काउंट केलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर OH ग्रुप्स आहे, म्हणून 2,3 डायॉल लिहिलं, ब्युटेन 2,3 डायॉल. सिमिलरली देअर इज अ methyl group on second and third position, therefore we have written 2,3 dimethyl. So its name, complete IUPAC name is 2,3 dimethyl butane 2,3 diol. Okay, 2,3 dimethyl butane 2,3 diol, or pinacol. This pinacol, when treated or heated in presence of acid, it undergoes rearrangement to form this compound. It is called as pinacolone. याला पिनॅकोलोन म्हणतो आपण. ठीक आहे. काय झालंय ऍक्च्युली याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की एक मिथिल ग्रुप इकडला, हा जो मिथिल ग्रुप आहे कोणत्या साईडचा, एक मिथिल ग्रुप इकडला म्हणा किंवा इकडला म्हणा, इट गेट्स ट्रान्सफर टू धिस कार्बन ऍटम. या कार्बन ऍटम वरती ट्रान्सफर झाला आहे, म्हणजे या कार्बन ऍटमला किती CH3 झाले, 3 CH3 लागलेले आहे, लागेल. ठीक आहे, 3 CH3 लागेल. ओके, आणि इथून H2O निघून गेलेला आहे. हे सिंपली तुम्ही लक्षात ठेवायसाठी. ठीक आहे, इथून H2O निघून गेला म्हणजे याची व्हॅलन्सी फ्री झाली OH निघाल्यामुळे, म्हणून इथे CH3 लागला. या कार्बन ऍटम वरती आता 3 CH3 ग्रुप झाले. इथून हायड्रोजन निघाला म्हणून या ऑक्सिजनची व्हॅलन्सी फ्री झाली, आणि या मिथिल ग्रुप इकडे गेल्यामुळे या कार्बनची व्हॅलन्सी फ्री झाली, आणि इथे डबल बॉन्ड आला. ठीक आहे. सो H2O रिलीज झाला. H2O रिलीज झाल्यामुळे ते डबल बॉन्ड आला आणि CH3 ग्रुपचं मायग्रेशन झालं या कार्बन ऍटम वरती. सो वी गेट दिस टाइप ऑफ कंपाऊंड. इथे C आहे. हा, इट इज कॉल्ड ॲज पिनॅकोलोन. हा कीटोन आहे, C डबल बॉन्ड O आहे, C डबल बॉन्ड OR, म्हणून याला म्हणतो आपण पिनॅकोलोन. याचं जर नाव म्हटलं तर मिथिल टर्शरी ब्युटिल कीटोन. मिथिल, हा मिथिल ग्रुप, टर्शरी ब्युटिल कीटोन. इट इज अ कॉमन नेम ऑफ दिस कीटोन. Now the important is mechanism of this reaction. Now what is the reaction? The mechanism of pinacolone rearrangement of a symmetrical glycol. हा सिमेट्रिकल ग्लायकॉल आहे. मधातून समजा तुम्ही लाईन काढली, दोन्ही साईडचे ग्रुप सारखे दिसेल तुम्हाला. ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेप आहे, ऍसिडचं काम काय आहे. ऍसिड इज अ प्रोटॉन डोनर. वी नो दॅट ऍसिड जे आहे ते प्रोटॉन डोनर असतं. It can donate an acid can donate a proton to the acidचं काम काय, इट कॅन डोनेट अ प्रोटॉन. आता यांनी जे ऍसिडनी प्रोटॉन डोनेट केलं तर तो कुठे डोनेट करेल. डोनेट केलेला प्रोटॉन जो आहे तो कुठे जाऊ शकतो. डोनेट केलेला जो प्रोटॉन आहे H+ आयन, हा कुठे जाऊ शकतो, इकडे तर कुठे जाणार नाही, कारण लोन पेअर कुठेच नाही आहे. कुठे आहे लोन पेअर, एक तर या ऑक्सिजन वरती लोन पेअर आहे 2, किंवा या ऑक्सिजन वरती लोन पेअर आहे 2. ठीक आहे. तर कोणत्याही एका ऑक्सिजन वरती हा प्रोटॉन जाईल. ठीक आहे. H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये आपण रिएक्शन केली, H2SO4 नी H+ दिला. दिस H+ goes to either this oxygen atom or this oxygen atom. Both oxygen atoms are same. Both OH groups are same because there is a symmetrical glycol. Okay. समजा हा या ऑक्सिजन वरती गेला, लागला इथे H2. मग आता H2 झाला तयार इथे, बरोबर, म्हणजे एक हायड्रोजन पुन्हा लागला. तर जो H+ आयन आहे याच्यासोबत बॉन्ड तयार करण्यासाठी ऑक्सिजनची लोन पेअर यूज झाली, म्हणून ऑक्सिजन वरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. बरोबर आहे. म्हणून याला म्हणतो आपण पहिली स्टेप प्रोटोनेशन ऑफ ए हायड्रॉक्सिल ग्रुप. दिस इज अ फर्स्ट स्टेप, दॅट इज प्रोटोनेशन ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. ठीक आहे. आता काय होईल, ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजन जास्त वेळ सहन करू शकत नाही, बिकॉज ऑक्सिजन इज अ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. Therefore oxygen will take its lone pair, त्याला इलेक्ट्रॉन पाहिजे आहे त्यांनी हायड्रोजनला दिलेले, तर तो काय करेल, हा इलेक्ट्रॉन कुठून घेईल, हे जे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड आहे, ही जे बॉन्ड पेअर आहे ही स्वतःकडे घेऊन घेईल, आणि ऍज अ H2O मॉलिक्यूल, आता ऑक्सिजन आणि कार्बन, हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे, याच्यातली जे बॉन्ड पेअर आहे ही पेअर आहे ऑक्सिजन स्वतःकडे घेऊन घेईल. म्हणजे त्याची एक इलेक्ट्रॉन आहेच, एक इलेक्ट्रॉनची पेअर आहेच, ही दुसरी
दुसरी कुठे गेली होती, हायड्रोजनने घेतली होती. हायड्रोजन सोबत बॉन्ड करण्यासोबत एंगेज झाली होती किंवा यूज झाली होती. त्यामुळे त्याला परत पेअर घ्यायची आहे, तर ही इथून घेणार तो वापस. ठीक आहे. मग काय निघालं इथे, H2O निघाला. ऑक्सिजनला त्याची पेअर परत मिळाली, म्हणजे ऑक्सिजन वरती 2 इलेक्ट्रॉन पेअर आले आणि हायड्रोजन 2 अटॅच आहे, म्हणजे H2O इथून निघून गेला. H2O ऍज अ H2O निघून गेलं. हे आता कार्बन आणि ऑक्सिजन मधली इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजननी ओढल्यामुळे या कार्बनवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. या कार्बनवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. ठीक आहे. म्हणजे सेकंड स्टेप मध्ये काय आहे, देअर इज अ लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूलचा लॉस झाला अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस कार्बोकॅटायन. ठीक आहे. आता थर्ड स्टेप मध्ये काय होते, देअर इज अ मिथिल ग्रुप मायग्रेशन. हा जो मिथिल ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप मायग्रेट होतो. आता याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग मिथिल ग्रुपवर चार्ज कोणता असायला पाहिजे, निगेटिव्ह. निगेटिव्ह केव्हा येईल, जेव्हा हे जे हा कार्बन आणि हा कार्बन याच्यातली लोन पेअर जी आहे, म्हणजे याच्यातली जी बॉन्ड पेअर आहे, ही बॉन्ड पेअर हा सोबत घेऊन जाईल, तेव्हा याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणजे ही जर बॉन्ड पेअर घेऊन गेली सोबत, हा मिथिल ग्रुप CH3 मायनस ग्रुप, तर या कार्बनवर चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. मग हा काय करेल, हा निघून जाईल इथून, मायग्रेट होईल, या कार्बनला जाऊन अटॅच होईल. ठीक आहे. मग तिसरी स्टेप कोणती झाली, मायग्रेशन ऑफ मिथिल ग्रुप. पहा, हा मिथिल ग्रुप इकडे निघाला, इथे लागला. ठीक आहे, इथे लागला, बरोबर आहे. मग या कार्बनवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. या कार्बनवरती मिथिल ग्रुप लागल्यामुळे कार्बनवरती चार्ज पॉझिटिव्ह आला. ठीक आहे. कार्बनवरती जसा चार्ज पॉझिटिव्ह आला, तसा हा काय करेल, ऑक्सिजन वरची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन घेईल आणि ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड तयार करेल. ठीक आहे. पहा, याच्यावर डबल पॉझिटिव्ह चार्ज आला, हा ग्रुप इकडे मायग्रेट झाला, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे काय करेल, हा ऑक्सिजनची लोन पेअर घेईल आणि याच्यासोबत डबल बॉन्ड तयार करेल, या पद्धतीने. आता ऑक्सिजनवर पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज आला, ऑक्सिजनला काही जास्त वेळ पॉझिटिव्ह चार्ज सहन होत नाही, त्यामुळे इट विल टेक इट्स पेअर बाय लॉसिंग दिस हायड्रोजन. हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन H+ आयन म्हणून निघून जाईल अँड इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनला ऑक्सिजनची परत मिळेल. ठीक. इन दिस वे देअर इज अ फॉर्मेशन ऑफ पिनॅकोल. दॅट मीन्स इट इज अ फोर्थ स्टेप मेकॅनिझम. पहिली स्टेप कोणती आहे, प्रोटोनेशन. पहिली प्रोटोनेशनची स्टेप आहे. सेकंड, लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल, लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. तिसरी, मायग्रेशन ऑफ मिथिल ग्रुप, मायग्रेशन ऑफ मिथिल ग्रुप. आणि चौथी, लॉस ऑफ प्रोटॉन किंवा डिप्रोटोनेशन, डिप्रोटोनेशन किंवा लॉस ऑफ प्रोटॉन. सो बाय दिस we get pinacolone as a product. So this is the mechanism of pinacolone rearrangement. Okay, it is a mechanism of pinacolone rearrangement. तर ही मेकॅनिझम लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, म्हणजे परीक्षेसाठी महत्वाची आहे. पहिली स्टेप होती प्रोटोनेशन ऑफ 1,2 डायल. Second step, there is a formation of carbonium ion by loss of water molecule from protonated diol. तिसरा आहे rearrangement of carbonium ion by 1,2 shift to give protonated ketone. आणि चौथी स्टेप आहे formation of ketone by a loss of proton from protonated ketone. So with this 4 step mechanism, this pinacolone rearrangement takes place. Okay. कुणाला काही समजलं नसेल तर सांगा. There is only 1 minute left for this lecture. हॅलो, कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे तर विचारू शकता.